हो, काल पाम संडे होता सर्व ख्रिश्चन्स लोकांचा आणि सर्वांच्या घरामध्ये गोड वगैरे असं करतात आणि आमच्या घरामध्ये पुरणपोळी, भजी, अजून हे काय अ, दूध खीर, दुधाची खीर वगैरे केली होती काल. आणि मग नंतर आमच्या खालचे जे माई आणि बाबा राहतात ना, त्यांना मी डब्बा घेऊन गेले. आणि जेव्हा मी डब्बा घेऊन गेले ना, तेव्हा बाबांनी दरवाजा उघडला, पण त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. मी म्हणाले, "माई कुठे आहेत?" ते पण 80 वर्षाच्या आहेत. बाबा पण 85 वर्षाचे आहेत, 85 वर्षाचे आहेत. मी आत पटकन गेले, तर माई पण रडत होत्या. म्हणले, "काय झालं माई, काय झालं रडायला?" तर त्यांनी मला मिठी मारली आणि काहीच बोलत नाही. दोघं पण काहीच सांगितलं नाही त्यांनी. बरं, तुम्ही जर नाही सांगितलं तर मी जेवणार नाही मग. मग शेवटी त्यांनी बाईंनी मला सांगितलं की माझा मुलगा आणि माझी सून आम्हाला खूप बोलून गेले. म्हटलं, "काय बोलले तुम्हाला?" तर म्हणे की काय तुम्हाला बोलता येत नाही नीट, तुमचं बोलणं समजत नाही आम्हाला आणि रागात ते निघून गेले. तर मी म्हणाले, "ठीक आहे, आता तुम्ही आता नका रडू, पहिलं जेवण घ्या आणि मग आपण बोलूया." म्हटलं, "ठीक आहे." मग त्यांना जेवण खाऊ घातलं मी आणि नंतर एका मुलाला माझ्या घरामध्ये हार्मोनियम होता, त्याला आणायला लावलं, कारण बाबांनीच मला शिकवलं होतं हार्मोनियम खूप वर्षापूर्वी. आणि मी त्याला आणायला लावलं आणि मग बाबांना खूप आनंद झाला आणि मग आमचं जेवण झाल्यानंतर ते वाजवायला लागले. वाजवल्यानंतर तितक्यात मुलगा आणि सून आले. तर आले तर त्यांनी मला सांगितलं, "कसं अचानक घरी?" ते म्हणले, "मी तुम्हाला पोळ्या वगैरे आणल्या होत्या म्हणून मी आले." तर म्हणले, "अच्छा अच्छा, कशाला उगाच त्रास घेतला वगैरे." आणि नंतर काय झालं माहिती का, तर हार्मोनियमचा आवाज बाबा वाजवत होते ना, मुलाने ऐकला. मुलगा ताबडतोब बाबांच्या रूममध्ये गेले आणि म्हणाल, "बापरे, किती छान पप्पा, बाबा किती छान तुम्ही वाजवता." त्याला खूप आनंद झाला, खूप आनंद झाला त्याला. आणि नंतर मग मी त्याला म्हणाले की काय हे बघ तू आणि तुझी मिसेस रागावून गेले, त्यांना रडून गेले का, असं काय बोलले तुम्ही असं? तर मग तर ते म्हणाले की काय की ह्यांना काही बोलता येत नाही, काय नाही, आम्हाला समजत नाही, काय नाही, तरी पण हे कसे आम्हाला म्हणून राग आला, ह्यांना नीट बोललं पाहिजे ना त्यांनी चांगलं. तर म्हणलं, "अरे तुला सांगू का एक गोष्ट, तू पण लहान होता 1-1.5 वर्षाचा, तेव्हा मी तुझं बोलणं ऐकलं, तुला बोलता पण येत नव्हतं, तरी पण तुझे आईवडील तुला समजून घ्यायचे आणि तू काय मागितलं ते बरोबर त्यांना समजायचं. मग तुझं बोलणं समजू शकतं, मग त्यांचं बोलणं काय तुला समजू शकत नाही का, सांग." तर मग तो म्हणाला की काय आता कसं सांगू तुम्हाला मी. म्हणलं, "नाही अरे, तुला एक गोष्ट, बहीण भाऊ मावशी मामा ह्यांची जागा कुणी पण घेऊ शकतं, पण आईवडिलांची जागा कोणी घेऊ शकत नाही, हे लक्षात ठेव." त्याला खूप वाईट वाटलं हे असं बोलणं ऐकून. मग त्याच्यानंतर तो गेला आईच्या गळ्यात पडला, वडिलांच्या गळ्यात पडला आणि म्हणला, "मला माफी करा" म्हणून. तर मी म्हणते तुम्हाला एक गोष्ट सांगते तुम्हाला की आईवडिलांचं अश्रू नका हे करू, ते त्यांना रडून देऊ नका आईवडिलांना, कारण त्यांचे अश्रू फार महत्त्वाचे आहेत, फार महत्त्वाचे आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगते, त्यांना बिलकुल रडून देऊ नका. आणि दुसरी गोष्ट, हे सर्व आपण जेव्हा लहान असतो, जेव्हा लेकरं लहान असतात आणि रडतात, तेव्हा सर्व जग ऐकतं, बिल्डिंगचे लोक जग ऐकतं, पण जेव्हा आईवडील रडतात तेव्हा शेजारीसुद्धा कुणी ऐकत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणून मी तुम्हाला सांगते, त्यांना सांभाळा व त्यांना रडून देऊ नका. आता मी तुम्हाला नेक्स्ट ह्याला भेटेल, मी तुम्हाला ईस्टरला, आणि आपण बोलूया. ओके, बाय बाय.